नाशिक जिल्ह्यातनं बातमी शेतकऱ्यांनी कमी पावसातही पेरण्या केल्या। दरम्यान 10 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पिकं सुकायला लागलीत। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पेरलेल्या मक्याच्या पिकावर नांगर फिरवला। शेतकरी आता दुबार पेरण्याची तयारी करतात। नेमकी परिस्थिती काय आहे शेतातली, दाखवतात आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे। नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्व भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यानंतर शेतकऱ्यांनी जेमतेम झालेल्या पावसावरती मक्याची पेरणी केलेली होती। मी आत्ता एका मक्याच्या शेतामध्ये आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी या शेतकऱ्यांनी ही जी मका होती ही पेरणी केलेली होती। मात्र आता पाऊस गेल्या 8 ते 10 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे ही जी मका आहे ही मका पूर्णपणे उगवणार नसल्याची भीती शेतकऱ्यांना होती। त्यामुळे शेतकऱ्यांवरती जी आहे ती आता दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। आपण बघू शकतो की शेतकऱ्यांनी या भागामधला जो मका पेरलेला होता हा पूर्णपणे आता त्याच्यावरती नांगर फिरवून आता त्यांची दुबार पेरणीसाठी तयार झालेली आहे। ज्या दिवसापासून ती मका टाकली त्या दिवसापासून जो पाणी अर्धा दिवसाहून गायब झाला, पाऊसच नाही। पाऊस नसल्यामुळे ती जी मका म्हणजे पेरलेली मका आहे ती पुढे पुढे उगली गेली। पातळ पातळ रोप उगल्यामुळे आम्हाला ते आता परत ते मोडून आणि नवीन मका टाकायचे आमच्यावर संकट आलेले आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।